अगं टवळे, अगं ढवळे, तू तुझी काशी तिकडे बिग बॉसच्या घरामध्ये कर. मित्रांनो, काय चाललंय बिग बॉसच्या घरामध्ये? म्हणजे सख्खे मित्र पक्के वैरी होताना दिसतायत. कालच्या नॉमिनेशन टास्कमध्ये आपण बघितलं, की जेव्हा ओमकारला आयुष्य नॉमिनेट केलं, त्यानंतर ओमकार प्रचंड रागावलेला होता. तेव्हा वाटलं, की यार सख्खे मित्र पक्के वैरी होताना दिसतायत. आणि आत्ता, आज सख्या मैत्रीण पक्क्या वैरी होताना दिसतायत. अनुश्री माने आणि रुचिता जामदार या दोघींमध्ये प्रचंड राडा पाहायला मिळतोय. मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपले आवडाक्का म्हणजेच रुचिता जामदार प्रत्येकावरती असे शब्दाचे धारदार वार करताना दिसत आहेत. आणि हे शब्दाचे वार आता त्यांच्याच ग्रुपमधील म्हणजे टोळीतील लोकांना खटकायला लागलेत. आणि इथे अनुश्री आज प्रखडपणे आपलं मत, रोखठोक मत आपलं व्यक्त करताना दिसते. ज्या पद्धतीने रुचिता जामदार बिग बॉसच्या घरामध्ये जे काही बोलते, म्हणजे त्याला लिमिट नाही, तोंडावरती अजिबात पट्टी नाही. तर हे कुठेतरी आता अनुश्रीला देखील खटकायला लागलं. आणि ती इथे बोलताना दिसते, की तुझे जे काही शब्द आहेत ना, ते शब्द तू व्यवस्थित वापर. यावरती रुचिताबाई म्हणजे आपल्या आवडाक्का सांगताना दिसत आहेत, की मला जसं बोलायचं तसं मी बोलेन, तू मला सांगणारी कोण? तुझे हे जे काही शब्द आहेत ना, ते तिकडे जाऊन सांग. आता अनुश्री इथे सांगताना दिसते, की बाई तुला जे काही करायचं ते कर, तिकडे जाऊन काशी घाल. मित्रांनो, दोन चांगल्या मैत्रिणीमध्ये जबरदस्त भांडण आजच्या या बिग बॉसच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जेव्हापासून अनुश्री ही राकेश सोबत जोडी की बेडी या टास्क मध्ये अडकली, तेव्हापासून ती थोडीशी चांगली वागण्याचा किंवा वेगळं वागण्याचा प्रयत्न करताना दिसते. आणि आज रुचिता जे काही बिग बॉसच्या घरामध्ये वागते, त्याचा तिला त्रास व्हायला लागलाय. ते आता तिचे जे शब्द आहेत ते खटकायला लागलेत. स्पष्टपणे इथे अनुश्री बोलताना दिसते, की तू नेहमीच तलवार काढूनच फिरत असते. एवढे दिवस अनुश्रीबाईंना ती तलवार दिसली नाही. आज मात्र राकेशच्या सानिध्यात आल्यानंतर तिला ही तलवार दिसली. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं सांगायला हरकत नाही. आता बघू यांचं भांडण पुढे काय ट्विस्ट आणतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मात्र हे जे काही सुरू होतं ना, रुचिता जामदारचं, त्यामुळे तिच्यावरती तिच्या ग्रुपमधनं बोललं जाईल हे मात्र निश्चित होतं. आणि आज त्याची सुरुवात झाली. मित्रांनो, विशाल कोटियानला देखील रुचिताचं जे वागणं बोलण्यानं ते खटकतं, पण तो का बोलत नाही हा मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आज सख्या मैत्रीण पक्क्या वैरी होताना दिसणार, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.